करायचं काम तुमचं काम नाही कशी चिंता करणार यांच्याकडून एक्झिक्युशन करून घेणं ही कुणाची जबाबदारी नाही आहे, तुमची जबाबदारी. मग आम्ही तुम्हाला धरणार ना. यांनी पंचनामा फॉर्ममध्ये किती लोकांच्या सह्या घेतल्या तुम्हाला माहित आहे का? हां हां अजून एक कोणाचे असते सरपंच गावातला तुम तुम आगे बढ़ो, शेतकरी एकजुटीचा आपल्या माय बापाचा जय जवान जय किसान. नाही मग तुम्ही काय एडवणी करून राहिले तुम्ही? जे प्रलंबित आहे ना आकडेवारी अरे हे निवेदन कॉमन आहे, हे आमचं निवेदन आहे शेतकऱ्यांचं. तुम्हाला हीच शेतकरी तक्रार घ्यावं लागेल. काय सांगू राहिलो मी तुम्हाला? तक्रार घ्यावं लागेल. मग अरे काय ऐका जरा. तुम्हाला मराठीत सांगू राहिलो मी पुन्हा 8 दिवसांनी येईल आणि तुम्ही किती शेतकऱ्यांच्या तक्रारी घेतल्या आणि त्याच्यावर काय सुनावणी घेतली हे मी पाहिल. आणि जर नाही त्याच्यात तुम्ही काही कारवाई केली मग तुमची खैर नाही. साहेब ऐकून घ्या, मी तुम्हाला मराठीत सांगतो. सरसकट कर्जमुक्ती, शेतकऱ्याचा 7/12 कोरा कोण म्हणतो देणार नाही. शेतकरी एकजुटीचा आपल्या फसव्या कर्जमाफी देणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांच्या. राज्य सरकारनं जी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली ही कर्जमाफी फसवी आहे आणि या फसव्या कर्जमाफीच्या विरोधामध्ये आज आम्ही सरकारनं जो कर्जमाफीचा GR काढला त्या GRची भर चौकामध्ये होळी केली आणि इथं तहसील ऑफिसवर आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आलेलो आहे. हक्काचा पीक विमा मिळावा आणि सरसकट 7/12 कोरा व्हावा ही मागणी घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. सरकारला मला सांगायचं आहे की ज्या जाचक अटी आणि शर्ती घालून कर्जमाफी केली यामध्ये 10-15% शेतकरी सुद्धा बसणार नाही अशी परिस्थिती आहे. केंद्र सरकारचं 16 लाख कोटींचं केंद्र सरकारनं 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज राईट ऑफ करताना कोणताही निकष लावला नाही, कोणती अट लावली नाही. मग शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची असतानाच तुमच्या जाचक अटी आणि निकष आमच्या आडवे काय येतात हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. सोयाबीनला भाव दिला नाही सरकारने, कापसाला भाव दिला नाही म्हणून आमच्यावर कर्ज झालं. जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं. आम्ही तुमचा 1 रुपया सुद्धा देणं लागत नाही कारण तुम्ही आमच्या खिशावर दरोडा घातलेला आहे. त्यामुळे सरसकट कर्जमुक्ती झाल्याशिवाय आणि हक्काचा पीक मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही. आज जळगाव जामोदमधून आम्ही आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे आणि सबंध महाराष्ट्रभरातला शेतकरी सरसकट कर्जमुक्तीसाठी आणि हक्काच्या पीक विम्यासाठी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला रस्त्यावर दिसेल. सरकारला आम्ही सळोका पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही. सरकारला जरी वाटत असेल की शेतकऱ्यांचं आंदोलन आम्ही मोडून काढू किंवा शेतकऱ्यांना दाबू हा त्यांचा गैरसमज आहे. गावगाड्यातला शेतकरी जर खवळला तर सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा मिळाल्याशिवाय थांबणार नाही हा निर्धार आम्ही आज सगळ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. सरकारनं जी शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे ही कर्जमाफी फसवी आहे. 10 ते 15% लोक सुद्धा या कर्जमाफीमध्ये बसणार नाही. अतिशय जाचक अटी आणि निकष या कर्जमाफीमध्ये घालून कमीत कमी शेतकरी कसे कर्जमाफीमध्ये बसतील असा प्रयत्न सरकारनं केलेला आहे. एका बाजूला केंद्र सरकारचं 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज राईट ऑफ करताना एकही जाचक अट आणि निकष लावला गेला नाही. पण शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची म्हटलं की यांनी जाचक अटी आणि निकष त्यामध्ये घातले आणि कमीत कमी शेतकरी बसवण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही जळगाव जामोदमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं आणि सरकारच्या GRची होळी करून या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज्यभर हे आंदोलन आता आम्ही करणार आहोत. जोपर्यंत सरसकट कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. आज जळगाव जामोदमधून या आंदोलनाचा एल्गार आम्ही या ठिकाणी पुकारलेला आहे. सगळ्या शेतकरी पुत्रांनी एकत्र येऊन सरकारच्या या फसव्या कर्जमाफीचा निषेध केलेला आहे आणि हक्काचा पीक विमा आम्हाला मिळाला पाहिजे. पीक विमा कंपन्यांनी सुद्धा आम्हाला फसवलेला आहे. याचं सुद्धा टेस्ट ऑडिट झालं पाहिजे आणि आमच्या हक्काचे पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजे. हक्काचा पीक विमा आणि हक्काची सरसकट कर्जमुक्ती या मागणीसाठी आज आंदोलन झालं. हे आंदोलन आता राज्यभरामध्ये वनवा घेऊन पेटल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार आम्ही सगळ्या शेतकरी पुत्रांनी आज केलेला आहे. शेतकऱ्यांना कर्ज